सुरेश यांच्या आमदारकीला औरंगाबाद खंडपीठात आव्हान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांच्याकडून याचिका दाखल, धस यांनी धार्मिक कारणावरून मतं मागितल्याचा आरोप. धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा की नाही हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी ठरवावं, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. तर हत्या प्रकरणातील आरोपींना कधी पकडणार, धनंजय देशमुखांचा सवाल. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, जरांगेंची फडणवीसांकडे मागणी. आरोपींना मदत करणारे सहआरोपी का नाहीत, जरांगेंचा सवाल. मस्सादोग ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबानं उपोषणाला बसू नये, जरांगेंचं आवाहन. मात्र मस्सादोग ग्रामस्थ देशमुख कुटुंब आंदोलन करण्यावर ठाम. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली. 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिनानिमित्त शासनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी भेट घेतल्याची माहिती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर, शहांच्या उपस्थितीत आज पश्चिम गृह विभागाची बैठक. ठाकरेंच्या सेनेला 0% निधी देणार हे निश्चित, नितेश राणेंचं वक्तव्य. भाजपचेच मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि खासदार आहेत हे कोणी विसरू नये, राणेंचा विरोधकांना इशारा. उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात झालेल्या अन्यायाची व्याजासह फेड करणार, नितेश राणेंचा इशारा. तर मवियाचे सरपंच असलेली गावं टार्गेट करा आणि गाडीत बसून भाजपात प्रवेश द्या, नितेश राणेंच्या कार्यकर्त्यांना सूचना. भास्कर जाधव सिनियर असताना पण विरोधी पक्षनेते पदासाठी उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंचंच नाव दिलं, म्हणजे भास्कर जाधवांना सतरांजाच उचलायच्यात. नितेश राणेंची भास्कर जाधवांना कोपरखळी. संजय राऊत पक्षाचे विचार आणि भूमिका मांडत नाहीत, ते फक्त स्वतःचे विचार मांडतात. त्यांच्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेची विश्वसनीयता खालावली. ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेल्या किशोर तिवारींची टीका. महाराष्ट्रात काही लोकांना जनतेनं धक्का मारून घरी बसवलं. ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना धक्का दिला त्यांना जनतेनं धक्का दिला. उद्धव ठाकरेंनी केलेल्या धक्का पुरुषाच्या वक्तव्यावर शिंदेंची प्रतिक्रिया. माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढल्या, निकालाची प्रत आल्यावर विधिमंडळ कोकाटेंवर कारवाई करणार, विधिमंडळ सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी प्रकरणात नवी माहिती समोर. वारंवार शिवीगाळ आणि टॉर्चर करणाऱ्या मित्राला धडा शिकवण्यासाठी त्याच्या मोबाईलवरून धमकीचा मेल पाठवल्याची आरोपीची कबुली. शिवाजी पार्कवर येत्या मराठी भाषा दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अभिनेता विकी कौशल एकाच मंचावर येणार. कार्यक्रमानिमित्त मराठी कवितेचं वाचन करणार. पालिका निवडणुकांबाबत 25 फेब्रुवारीला सुनावणी. 3 वर्षांपासून रखडलेल्या महाराष्ट्रातील महापालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयानं 25 फेब्रुवारीला सुनावणी केली निश्चित. नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला वेग. नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासाअंतर्गत सध्या पहिल्या टप्प्यातील 5 पुनर्वसित इमारतींचं काम वेगानं सुरू. पर्यावरणप्रेमींकडून माथेरान परिसरात स्वच्छता. माथेरान जंगल भागातून तरुणांनी उचलला तब्बल 23 बॅग भरून प्लॅस्टिकचा कचरा. पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. सांताक्रुज गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत ब्लॉक. उद्या मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर 10 ते 4 वाजेपर्यंत ब्लॉक. मध्य रेल्वेवर आज रात्री 1:30 ते रविवारी पहाटे 3 पर्यंत विशेष ब्लॉक. अंबरनाथ आणि वांगणी दरम्यान 2 पादचारी पुलाच्या गर्डर उभारणीसाठी ब्लॉक. कल्याण तळोजा मेट्रो 12चं काम 7% पूर्ण. ठाणे आणि नवी मुंबईला मेट्रोनं जोडण्यासाठी कल्याण डोंबिवली तळोजा मेट्रो 12 मार्गिकेच्या उभारणीचं काम डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता. एप्रिलपासून समृद्धीवर वेगवान प्रवास. इगतपुरी आमणे मार्ग लवकरच सेवेत. समृद्धी महामार्गावरील नागपूर मुंबई थेट प्रवास केवळ 8 तासात करण्याचं प्रवाशांचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार. जीबीएसमुळे नागपूरमध्ये आणखी एका 32 वर्षीय रुग्णाचा मृत्यू. मयत रुग्णानं सुरुवातीला खासगी रुग्णालयात उपचार घेत त्याची प्रकृती खालावत गेल्यानं त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आलं होतं.
सांगलीत जीबीएसमुळे 36 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू. रुग्णाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. राज्यातील बाजार समित्यांना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर उपाययोजना याबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी राज्यस्तरीय परिषद. अजित पवारांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन. सोयाबीन आणि कापूस पिकासाठी भावांतर योजना लागू करण्याचे शेतकऱ्यांचं नुकसान भरून काढा. आश्वासनाची पूर्तता करा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू. ठाकरेंच्या सेनेचे आमदार कैलास पाटलांचा इशारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.